तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे वर्षा मेहंदी आहे. तर कसे आहेत तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर मी पण खूप मजेत आहे. तर कसं आहे ना, सगळेजण म्हणतात की मेकअपला करिअर आहे, म्हणजे आपण जेवणाचं चॅनल बनवलं त्याला करिअर आहे, तो चॅनल लवकर मॉनिटायझेशन होतं. डेली ब्लॉग केलं ते मॉनिटायझेशन होतं. का बरं मेहंदीचं चॅनल लवकर मॉनिटायझेशन का नाही होत बरं? मेहंदीला का बरं करिअर नाही? हालाकी मेहंदी म्हणजे जेव्हा हाताला मेहंदी लागते, म्हणजे कुठलंही फंक्शन असो, हाताला मेहंदी असेल की हाताला अजून काय म्हणतात, असं चार चांद लागल्याने वाटतात, हात एवढं सुंदर दिसतात. पण मेहंदी म्हणताना ना कोणाच्या खिशातनं पैसे निघतात ना काय होतात. कारण का पण मेकअप म्हणा, खाण्याचा म्हणा किंवा कपडे लत्ता घेण्याचं म्हणा, सगळ्यांसाठी पैसे निघतील, पण मेहंदीसाठी पैसेच निघत नाही. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. म्हणजे 2-3 दिवसा पहिल्याचंच आहे. आता जो सण होऊन गेला त्या सणाचं आहे. कसं एक लेडी आली माझ्याकडं. ती म्हणजे चांगली हेल्दी लेडी होती, माझ्यावानीच होती हेल्दी. तर तिने मला बोलली मला मेहंदी काढायची. मी म्हणले ठीक आहे, मी आता फ्रीमध्ये काढत नाही, मला चार्जेस लागतात. कारण का मला माझ्या घरचं काम सोडून मला मेहंदीसाठी बसावं लागतं. ठीक आहे मी बोलले. ती बोलली ठीक आहे चालेल. मला विचारले किती लागेल. मी आरबीचे 100 रुपये घेईल मी, आणि तुम्हाला जर का फुल हँड काढायचे असतील तर समोरचे 300 रुपये होतील. मागणं पुढणं म्हणजे तुम्ही काढशाल, समोरचे 150 होतील, आणि दोन्ही हाताचे काढशाल तर 300 होतील, आणि बॅक पण काढलं तुम्ही बोलले दोन्ही हाताचे मिळून तुमचे 500 रुपये होतील. तर त्या लेडीने मला काय बोलली माहिती तुम्हाला? ती लेडी बोलली ठीक आहे तू मेहंदी काढ, मला मी तुला पुढच्या महिन्यात पैसे देते. मी इंस्टाग्रामवरती 1-2 पॉडकास्ट पाहिलेले आहे. रील्स देखील भरपूर येतात की नाही का, म्हणजे माणसं ऑलरेडी काम करतात पण नंतर काही पैसे द्यायचे त्यांचं हे होत नाही. ॲडव्हान्स पेमेंट घ्या किंवा काम झाल्याबरोबर बघा. त्या लेडीने डायरेक्ट मला बोलली की ठीक आहे तुम्हाला आज मेहंदी काढ, मी तुला 2 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर पैसे पे करते. मी तिला बोलले नाही ताई असं नाही जमणार करून. तर ते ठीक आहे बोलली मला नाही काढायची मेहंदी. या असे मेहंदीसाठी कुणाकडेही पैसे नसतात, पण मेहंदीमुळंच किती म्हणजे आपल्या हाताला किंवा पायाला किती छान दिसतात. तर ते सांगा. तर जाऊ द्या, असो जे माझ्याबरोबर इन्सिडेंट घडलं मी ते तुम्हाला सांगितले. प्लीज मला सपोर्ट करा मेहंदीला देखील. मेहंदीच्या चॅनलला माझ्याच नाही तर भरपूर अजून ताई लोक आहेत, त्यांच्या देखील मेहंदीच्या चॅनलला सपोर्ट करा. तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. मी 2 दिवसाचा डेमो क्लास जॉईन केले ते क्लासचं मला आता प्रॅक्टिस करायचं आहे. तर तुम्ही पण बघावून चला आपण आजच्या मेहंदीला स्टार्ट करूया. इथं नवीन कोण मी बनवून घेतलेले आहे. माझा अख्खा पसारा हे 2 कोण तर अख्खे पूर्ण फिनिश झालेलं आहे. मेहंदीचं कोण आहे हे पेपर, म्हणजे ही मेहंदीची शीट आहे. हे तुम्हाला प्लेन पेपर मला ते डेमो क्लासचं हे करायचं. तर चला आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही पाहू शकता, तर एक पिकॉक काढण्यासाठी म्हणजे थोडीशी मेहंदी शिकण्यासाठी किती कष्ट लागतं. माणसं पैसे देताना म्हणतात की मेहंदीसाठी काय पैसे द्यायचं. तुम्हाला खोटं नाही सांगत, हे शिकायला मला एवढंच फक्त हे साधं पिकॉक शिकायला 1.5 ते 2 तास लागलेलं आहे. कारण का खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतरच एक मेहंदी आर्टिस्ट तुमच्यापाशी मेहंदी काढण्यासाठी येतं आहे. काही साधं बॅग घेतलं, मेहंदीचे कोन्स घेतलं तर लगेच मेहंदी आर्टिस्ट येत नाही. तर माझ्याकडे ट्रायपॉड नाही किंवा मोबाईल स्टँड नाही, तर मी कॅमेरा हातात धरूनच काढते. तर थोडंसं हालत असेल तर माफ करा. बघा साधं एक पिकॉकच मला काढायचं आहे, त्यासाठी पण किती कष्ट किती हे करावं लागतं आहे. बघा साधं तुम्हाला सपोर्ट देखील नाही करता येत. खूप सारी प्रॅक्टिस लागते की असं नाही की घेतलं कोण चला बाबा झालं मेहंदी आर्टिस्ट झालं, असंच नाही. पण त्याला खूप सारी मेहनत, टाईम द्यावा लागतो. तेव्हा जाऊन कुठं जाऊन ती मेहंदीची एक डिझाईन तेव्हा परफेक्ट बनते. जेव्हा परफेक्ट बनत नाही तेव्हा प्रॅक्टिसही करावं लागतं. तेव्हा इथं माझी प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हाला माझी प्रॅक्टिस कशी वाटते ते कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. बघा एक मोर बनवायसाठी मी किती प्रॅक्टिस केलेली आहे. तर मी डायरेक्ट बुक घेतले, पेन घेतले आणि तुमच्यापाशी आले नाही. तुम्हाला सपोर्ट करा, सहज मी बोलत नाही. कारण का माझी प्रॅक्टिस बघा, माझी मेहंदी बघा, त्यानंतर तुम्ही विचार करा सपोर्ट करायचा का नाही. प्रॅक्टिस कंप्लीट झाली होती, ही जो पिकॉकची होती. तर आज म्हटलं तर चला डेली मेहंदीला पण स्टार्ट करूयात. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.